या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। महाड नगरपालिकेतील निवडणूक राड्या प्रकरणामध्ये आणखी 5 आरोपी पोलिसांसमोर शरण आलेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांच्यासह त्यांचे सहकारी अमित शिगवण, व्यंकट मंडल, मोनिश पाल आणि समीर रेवाळे हे सर्व आरोपी महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झालेत। कालच या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण 13 आरोपी हे पोलिसांसमोर हजर झाले होते। त्यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। डोंबिवलीमध्ये स्टॉलवरील कारवाईचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो। या व्हिडिओमध्ये स्टॉल चालवणारी तरुणी महापालिकेच्या कारवाई विरोधात आपली व्यथा मांडताना दिसते। परप्रांतीयांच्या स्टॉलवर कारवाई होत नाही, मात्र आमच्यावरच वारंवार कारवाई होते असा आरोप या तरुणीने केलेला आहे। या प्रकरणाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली असून मला माझ्या स्टॉलवर राज ठाकरेंचा फोटो लावू द्या अशी मागणीही या तरुणीने केलेली आहे। मनसे नेते अविनाश जाधव यांनी सुद्धा या तरुणीची भेट घेऊन उद्यापासून तू स्टॉल बिनधास्त लाव, आयुक्तांशी याबाबत चर्चा केली जाईल असं आश्वासन सुद्धा दिलं। तसंच तरुणीचा दावा आहे की ती गेल्या 2 वर्षांपासून स्टॉल चालवते। नवरात्र, गणपती आणि दिवाळी सारख्या सणांमध्येही तिला वारंवार स्टॉल बंद ठेवण्यास भाग पडलं जात होतं। या प्रकरणामुळे स्टॉल चालक आणि महापालिका कारवाईचा मुद्दा हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आलं। स्कूल व्हॅन चालकाने एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा आरोप असून या प्रकरणामध्ये आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। न्यायालयाने आरोपीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। पोलिसांनी पुढील चौकशीसाठी कोठडीची मागणी केली होती, ज्याला न्यायालयाने मान्यता दिली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पॉक्सो विशेष न्यायालयात पार पडली असून सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालय परिसर रिकामा ठेवण्यात आला होता आणि पत्रकारांना आत प्रवेश देण्यास सुद्धा मज्जाव करण्यात आला होता। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। नागपूरमधून एक खळबळजनक आणि गंभीर बातमी समोर येते। नागपूर शहरातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पोलीस मुख्यालयाजवळील शासकीय क्वार्टर परिसरामध्येच गुरुवारी उशिरा रात्री एका तरुणाची जुन्या वैमनस्यातनं निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। मृतकाचं नाव हर्ष उर्फ गुड्डू पांडे असून तो व्यवसायानं ड्रायव्हर होता आणि एक धार्मिक संघटनेशी त्याचा संबंध होता। या हत्येप्रकरणी बंटी उर्फ बुरहान शेख हा मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे। तो आपल्या साथीदारांसह सध्या फरार असल्याची माहिती मिळते। पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये एका ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबावर जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली। सुदैवानं नशीब चांगलं म्हणून ही दुर्घटना जी आहे ती टळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला केला आणि यामध्ये ग्रामपंचायत सदस्याच्या घरासमोरील 4 दुचाकी आणि एक कार पेटवून दिली। ग्रामपंचायत सदस्याच्या कुटुंबावर हल्ला केल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आणि याचा आता अधिक तपास सुद्धा सुरू आहे। माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर